खिल्लार जनावरांचा बाजार आपण दाखवत आहे आणि पाहू शकता हे खिल्लार जनावरांच्या बाजारामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सगळ्यात मोठा खिल्लारचा बाजार इथेच भरतो। लाईव्ह सूर्यास्त व्हायला लागलाय। ह्यांचा आग्रह आहे की तुम्ही कन्नड बोललं पाहिजे, मराठी आम्हाला चालत नाही आणि आपला आग्रह आहे कुणी या खा रहा लुटून न्या, कोणतीही भाषा बोला, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। पाहू शकता लांबार उभार सुंदर देखणी कालवड आहे, वय कमी आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जसं आपण पाहत असतोय की कुठला बट्टा आहे का याला, तर याला दाखवण्यासारखं काही नाही। खूप मोठी लांबार उभार कालवड होणार आहे। थोडीशी गळवण आहे परंतु कंडा घट्ट बांधल्यामुळे दिसत नाही। किती किंमत सांगितली मामा? 30,000 सांगितली। वय काय आहे कालवडचं? वय 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 10 महिन्याचं वय आहे। कुठल्या वळूची कालवड आहे? हनुटगी। अप्पा अप्पा गोळी कुमटी तांडा। पाहू शकता। यस सर। साबमुत्या पुजारी ओरहणिट्टी हनुटी तालुका जिल्हा विजापूर। हनुटी होनहुट्टी हनुटगी हनुटगी। हाँ मोबाइल नंबर 73 हाँ 5 पाहू शकता सुंदर जनावर कसं असतंय सर्वसामान्याच्या दावणीला। पाहू शकता किती सुंदर मोठं माप आहे आणि खूप सुंदर आहेत, पण इथे जनावर एवढं आहेत। ड्राय एरिया असल्यामुळे माराणा शेती, काळ्या जमिनी, खूप ताकदीची पांढरी शुभ्र बैल आहेत, मोठ्या ताकदीची, आणि जनावर भरपूर असल्यामुळे जनावराला इथे एवढी किंमत नाही सांगतात। किमती मराठी भाषा बोलली की थोडी जास्त किंमत सांगतात, परंतु व्यवहाराला कमी जास्त होते किंमत। पाहू शकता तुमच्या योग्य किमतीमध्ये बसते की ही कालवड। जमतंय का? मोबाईल नंबर चा नंबर सांगा, काय हरकत नाही। 81 हां 50 हां 99 हां 7294। ओके धन्यवाद। पाहू शकता इथं गायी एवढे येतात की त्यातनं गायी चॉईस करणं अशक्य आहे, परंतु ह्याच्यात 2 प्रकार आहेत। तुम्हाला दुधाची वंशावळ पाहिजे की ब्रीडिंगची? तुम्हाला जर पैदाशीसाठी पाहिजे असेल शांत दूध देणारी गाय तर अशा गाई उंचीनं कमी आहे परंतु दुधाची गाय आणि कमी किमतीमध्ये। आणि जर तुम्हाला उच्च वंशावळ करायची असेल, दुधाची गरज नाही, तर मोठं माप सकाळी दाखवलेल्या गायींमध्ये पाहू शकता। मामा शेतीसाठी का वळू म्हणून वापरले? मराठी नाही हो, मराठीला पाहू शकता। अशा प्रकारचे मोठे ताकदीचे बैल आहेत। सुंदर बैल आहेत, पाहू शकता। पाहू शकता सकाळपासून चालून जवळजवळ 2 किलोमीटर यात्रेच्या कोपऱ्यावर पोहोचलोय खालच्या। आता
सकाळपासून यात्रेच्या खालच्या कोपऱ्यावर पोहोचलेलो आहे, याचा अर्थ अर्धी यात्रा फिरून झालेली आहे. पाहू शकता लास्टच्या बैलापर्यंत. आपल्या व्हिडिओच्या मानाने आपल्याला सबस्क्राईब एवढे नाहीत किंवा व्ह्यूज नाहीत. कट्टरतेच्या बाबतीत आपल्याला तसलं काय बोलायचं नाही. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की कुठलीही देशी गाय पाळा व आपल्या मुलांना त्याचं दूध किंवा निर्जंतुकरणासाठी त्याचं शेणाचं सारवणासाठी शेण, त्याचं गोमूत्र किंवा गाईचं जे सहवास म्हणा, तिचं घराच्या अंगणामध्ये किंवा घराच्या परिसरामध्ये तिचं अस्तित्व राहणे म्हणजे सकारात्मक ऊर्जा टिकून राहणे असं आहे. तर सकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहण्यासाठी आणि घराच्या प्रगतीमध्ये, सुखशांती समाधानामध्ये वाढ होण्यासाठी एक तरी देशी गाय पाळा. तुम्हाला जर जमलं खिल्लार गाय पाळा, दुधाच्या वंशावळीतली पाळा, चांगल्या ब्रीडिंगच्या वंशावळीतली पाळा, परंतु खिल्लार टिकवा, जगवा, वाचवा. इकडून रोडने आपण आलेलो आहे, पाहू शकता. इकडून ह्या कॉलेजकडून रोड आलेला आहे. हे कॉलेज आहे. हे विजापूर शहर आहे, पाहू शकता विजापूर शहर. आणि विजापूर शहराच्या बाहेर ही यात्रा भरते. तिकोटा रोडवर भरते ही यात्रा. जवळजवळ 2 किलोमीटर खालच्या कोपऱ्याला आलेलो आहे यात्रेच्या. आता पाहू, इथून जेवढे जमल तेवढे प्रयत्न करू यात्रा कव्हर करण्याचा. च्या कोपऱ्याला आलो, परंतु एक 2, 3 लाईन घेत आलो, तरी त्यातले टाकीच्या खाल्लाकडचा भाग, वारलाकडचा भाग आपण काहीच घेतलेला नाही. आणि हा जो मेन रस्ता आहे, ह्या मेन रस्त्याच्या अलीकडची बाजू आपली पूर्णच राहिलेली आहे. फक्त हे दाखवतोय की किती मोठ्या प्रमाणात, किती ताकदीचे आणि सुंदर आखीव रेखीव बैल आहेत. हे तुम्ही अंदाज बांधू शकता की कितीपर्यंत बसू शकतात, किती दाते असू शकतात किंवा कुठल्या कामासाठी चालू शकतात. हे बऱ्यापैकी शेतीच्या कामासाठी चालणारे परफेक्ट आहेत. शेतीच्या कामाच्या बाबतीत लॉंग रूट इथे कसं आहे, सगळे लोक गावात राहतात. गावापासून शेती लांब असते. 3-3, 4-4 किलोमीटरवर शेती असते, 5-5 किलोमीटरवर. आणि गावं मोठमोठे आहेत, गावाचा पल्ला. त्यामुळे लॉंग रूटला गाडी घेऊन जायचं, पुन्हा शेतामध्ये काम करायचं, पुन्हा संध्याकाळी वैरण गाडी घेऊन यायचं बैलांना. त्याच्यामुळे बैलांना राबिटा रोजचा असल्यामुळे बैल दमदार, मजबूत व आणि इकडं उष्णता एवढी आहे. आज दुपारी पाहिलं, आपल्याकडे उन्हाळ्यात जशी उष्णता असते तशी इकडं आता जानेवारी महिन्यात उष्णता आहे. पाहू शकतो. मला गाब आहे. किती वेळ त्याला गाब आहे? 8 महिन्याची गाब आहे. कुठला वळू भरला? काय वळू कुठला भरला? कुणाचा? मालक नाव? चंद्रशेखर. नाव सांगा की तुमचं, मालकाचं. माझं हा, लक्कू राठोड पवार. लक्कू पवार राठोड. पवार. गाव? इंगना. तालुका? विजापूर. तालुका जिल्हा विजापूर. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर आपल्याकडे
मोबाईल नाही, ठीक आहे, ओके, धन्यवाद. किंमत किती सांगितली? याला 50,000. 50,000. कमी जास्त होतील. धन्यवाद. मला गायी खूप आहेत पाहू शकता. गायींचं मोठं माप आहे, फक्त पाहून घ्या, कारण की मोठ्या मापाच्या गायी आहेत, परंतु गाब जाण्यामध्ये बराचसा त्रास होतो. ह्या गायींना गाब जात नाहीत. पाहू शकता सुंदर कालवड आहे. तुमची आहे मम्मा? गाब आहे का खाली आहे? किती वेळ त्याला गाब आहे? 4 महिन्याची गाब आहे. पहिलं दुसरं पहिलं काय किंमत सांगताय? 65,000. कुठला वळू भरला? कुठलं गाव? द्याबेरी. वळू मालकाचं नाव? वळू मालकाचं नाव कापसे म्हणून आहे. कापसे. मोबाईल नंबर. ह्या गाय मालकांचं नाव पत्ता सांगा. ते कल्लाप्पा येळगीर म्हणून. कल्लाप्पा येळगीर. गाव बरडगी, विजापूर तालुका जिल्हा विजापूर. बरडगी. मोबाईल नंबर 9611 9611 48 48 9749. 9749. धन्यवाद. आपल्या सांगोला, मंगळवेढा, जत किंवा खरसुंडी भागातल्या सारखंच आहे. मालक साईडला बसतो किंवा साईडला निघून जातो, दुसरा नाव पत्ता सांगतो. महाराष्ट्र म्हणलं की मराठी भाषिक म्हणतात की लगेच बाजूला निघून जातात, बोलत नाहीत. अशी परिस्थिती आहे. एकंदरीत खूप मोठा बाजार आहे, पाहू शकता. खूप दूरवरून आलेलो आहे आपण आणि खरेदी विक्री खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. पांढरी शुभ्र जोड आहे, मजबूत, पाहू शकता. मला कोणाची जोड आहे? जोड कोणाचे? मराठी आहे बोल ना. इकडचं एक विशेष आहे की इकडचं एक वैशिष्ट्य आहे, इकडे जोडीने सगळे जातात. म्हणजे जेवण कराय, नाश्ता कराय किंवा फिरायला. इथे नाव पत्ता सांगाय, पण जर तुम्ही एक जणाला चला म्हणलं तर एकटा माणूस येत नाही. तो त्याच्याबरोबर दुसरा मित्र घेऊन येणार, किंवा तुम्ही गाईड म्हणून जरी घेऊन गेला एखाद्याला तर तो एकटा माणूस येणार नाही, तो दुसऱ्या मित्राला घेणार तरच येणार. एकटा माणूस इकडचं. आणि महाराष्ट्रातला म्हटलं की कर्नाटकवाले एकटा माणूस कधीच महाराष्ट्रवाल्यांबरोबर येत नाहीत, ते दोघेच येणार. ह्याच्या मागचं गुपित मला काही समजलं नाही, महाराष्ट्रवाल्यांना का एवढे भीतात. सुंदर गाय आहे, दुधाची मोठ्या मापाची, पाहू शकता. वासरू आहे, चेहऱ्याला सुंदर गाय आहे, दुधाची गाय आहे. इकडे यात्रेमध्ये तुम्ही गायी पाहता हे होणार, म्हणजे कटाळा येणार. म्हणजे असं एवढ्या गायी आहेत. म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सगळ्यात मोठा गायीचा बाजार म्हणलं तर विजापूर यात्रा. पाहू शकता वेलेल्या गायी आहेत आणि हे कालवडी आहेत. पाहू शकता कशा प्रकारच्या कालवडी तुम्हाला भेटतात. छोट्या कालवडीपासून मोठ्या कालवडीपर्यंत तुम्हाला भेटतात आणि वेगवेगळ्या लाईनच्या भेटतात. पाहू शकता किती आखीव रेखीव देखणी चपळ चलाक आहे. खाण्यापिण्याचे थोडे आबळ झालेले आहे, परंतु कालवड चेहऱ्याला किती सुंदर आहे. पाहू शकता, पाहू शकता कालवड, पाहू शकता लहान कालवड आहे.
किंमत 50,000. खाली काय कालवड आहे पाहू शकता. कालवड आहे, सुंदर गाय आहे पाहू शकता. अशा प्रकारच्या गायी ब्रीडिंगसाठी बी खूप छान आणि दुधाला पण छान, कारण सुंदर देखण्या गायी आहेत. शरीराला पण आठवण आहे. आता बरेचसे जण घरी बसून म्हणतील की तुम्ही नाव पत्ते घेतले नाहीत, परंतु जर मी नाव पत्ते घेत बसलो असतो तर एवढ्या गायी कव्हरच झाल्या नसत्या दाखवायच्या सुद्धा. म्हणजे एवढ्या गायी येऊ शकतात, येतात तिथं विजापूर यात्रेत. मालक हे मालक का हे मालक नाव सांगा. मानतेश ब्रदर. हा, मानतेश मानतेश ब्रदर. बिरादार. गाव चडचण. चडचण. तालुका इंडी. तालुका चडचण झालाय ना आता. तालुका चडचण झालाय ना. जिल्हा विजापूर. मोबाईल नंबर 988 05 24 770. त्या गायीची किती सांगताय पलीकडच्या? 55,000. किती महिन्याची गाभ आहे? 9 महिन्याची. आणि अलीकडची 8.5 महिन्याची. मधली तिची किती सांगता? 51,000. कमी जास्त होतील. ओके, धन्यवाद मालक. मोठ्या मापाचे ताकदीचे खोंड आहेत पाहू शकता. मला कुठल्या गावचे? मालिंगपूर. मालिंगपूर. मालक नाव? सुरेश मालिकाप्पा सैदापूर. गाव? संगनाटी. तालुका रबकई बनहट्टी. जिल्हा बागलकोट. मोबाईल नंबर 77 60 14 96 06. काय किंमत सांगताय जोडीची? 5 लाख. किती दात आहेत? तिची 4 दात आहेत. कुठल्या कामाला वापरलेत? काम शेती कामाला वापरलेत. किती दात आहेत हे? दात 4 दाती दोन्ही पाहू शकता. धन्यवाद मालक. पाहू शकता सुंदर देखणी जोड आहे. 4 दाते आहे. तर पाऊस ज्यांना कोणाला हवे असेल मालकांशी संपर्क साध. पाहू शकता खिल्लार गाय आहे, वासरू आहे. आजच वेलेले आहे पाहू शकता. पाहू शकता खोंड झालेला आहे. आणि आजच वेलेले. नाळ ओली आहे पाहू शकता. अशा प्रकारचे खोंड भेटत आहेत. पाण्याची टाकी पशी आलोय पाहू शकता. कालवड आहे. गाभ आहे का? खाली आहे. किती वय आहे? वय काय आहे कालवडीचं? कालवडीचं वय अजून 3 महिना कमी आहे. 2 वर्षात. 2 वर्षाला 3 महिने कमी. किती किंमत सांगताय? 40,000. 40,000 सांगताय. कमी जास्त काय बोललं तर भवानी काढलं तर कमी जास्त पण होणार, पुढे पण सरकणार, माग पण होणार. बरं नाव सांगा मालक. नाव सांगा कुणाचं? मालकाचं. हे मालक
इथे इकडे दिलं फोडो या 12 काय घेणार आहे काय? नाही नाही, यूट्यूब चॅनल आहे आपला. व्हिडिओ मला एक नाव सांगा. बसवंडा गौडप्पा बिरादार. बसवण्णा गौडप्पा बिरादार. गाव लोहगाव, तालुका विजापूर, जिल्हा विजापूर. मोबाईल नंबर आहे मामा? नाही आहे. बरं ठीक आहे. पाहू शकता अशा प्रकारच्या गायी भेटतात. धन्यवाद मामा. सकाळपासून आपण रोडच्या अलीकडच्याच पट्ट्यात फिरतोय. तो पण अर्ध्या पट्ट्यात आपण पूर्ण दिवस फिरून झालेला आहे. अशा प्रकारचे बैल भेटतात. पूर्ण दिवसात अर्धी पण यात्रा झालेली नाही या जत्रेत फिरून. कारण ह्या टाकीच्या पलीकडे अर्धा भाग येतोय, तिकडे आपण अजून गेलोच नाही. आणि त्याच्या पलीकडे लाईटच्या खांबाच्या पलीकडे, रोडच्या पलीकडे अर्धी यात्रा आहे. म्हणजे अर्ध्या भागातच आपण सकाळपासून फिरतोय. पाहूया आता बैलांची माहिती थोडी.